असा थरारक अनुभव तुम्हालाही अनुभवायचा असेल आमच्यासोबत व्हिडिओ बघून तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल काय झालं आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आम्ही चाललो आहोत समुद्रामध्ये आम्ही आज फिरायला. कोकणात चाललो आहे. आज काय आहे मम्माचा? आज काजलचा बर्थडे असल्यामुळे आम्ही चाललोय फिरायला. एक ट्रिप काढलेली आहे. कन्फ्युजन खूप होतं की कुठं जायचं. पहिला आम्ही ठरवलं देवगडला जायचं. तर देवगडला नंतर परत असं कन्फ्युज झालं की नाशिकला जाऊया. नाशिक देवगड असे करून एवढं कन्फ्युजन झालं. शेवटी आम्ही रात्री घरी निघालो, म्हणजे रात्रीच निघलो होतो. खरंच आहे ना, उशीर खूप झाला होता. आम्ही निघालो एक 7-7:30च्या दरम्यान निघालो. नंतर जेवण वगैरे केल्यानंतर आम्हाला तिथेच 8-8:30 वाजले ना. आणि मग कुठे जायचं नक्की, नाशिकला जायचं की इकडे जायचं? आमच्या दोघांच्या कन्फ्युजन मुळे आगच ते कन्फ्युजन झालं. ओके ना. परत मग आम्ही रात्री घरी गेलो आणि परत सकाळी उठून आलो. आणि सकाळी आल्यानंतर परत आणि कन्फ्युजन की नाशिकला निघालेलो आम्ही. परत म्हटलं आता नाशिक का तिकडे देवगड, नाशिक का देवगड. आगच त्याची इच्छा झाली होती. आगच ते बोलत होता की नाही मला आईकडे जायचं, म्हणजे सॉरी माझ्या मम्मीच्या घरी जायचं बोलत होता. तर मी त्याला मुद्दाम हे केलं आम्ही की घरी कोणीच नाही नाशिकला, कुलूप लावलेलं आहे, असं तसं बोलायला लागलो. मग थोडासा तो पण बोलायला लागला ना, मग जाऊ दे आपण कोकणात जाऊ. कोकणात किती छान वाटतंय ना, सर्व हिरवंगार. रस्ता एवढा छान आहे, आजूबाजूला हिरवीगार झाडी आणि रस्ता पण खूप छान आहे. अनुस्कुरा मार्गे आम्ही चाललेलो आहे. अनुस्कुरा घाट छान रस्ता आहे आणि हिरवीगार. रिसॉर्ट किती सुंदर आहे हे. वाव, मस्त आहे ना. रॉयल कासाडी रिसॉर्ट आधी हेच बघितलेलं का आपण? नाही ना. जवळच आहे ना हे. हे आहे रॉयल कासाडी. हो का डॅडी. यांनी गॉगल वर कसं लावलं. तर आम्ही ना कालच प्लॅन केलेला जायचा. तर आमचा प्लॅन 23 तारखेचाच होता, पण झालं असं माहितीये 2 वेळा. तर आम्ही जाताना आहे ना खूप कन्फ्युजन झालं जायचं की नाही, कारण खूप पाऊस पडत होता आणि कोकण साईड म्हटल्यानंतर पुढे जाऊन खूप पाऊस पडणार. त्यामुळे आम्ही ना कराडमध्येच फिरलो आणि जेवण वगैरे केलं आणि रिटर्न घरी आलो, कारण झोप यायला लागली. यांना बोलले आपण सकाळी लवकर उठून जाऊ, रात्रीचा प्रवास करण्यापेक्षा. तर आधी मला काय बोलले, रात्रीचा प्रवास म्हणजे आपण कुठेतरी रूम वगैरे घेऊ मध्यरात्री, झोप आली तर, आणि तिथे झोपूया आणि तिथून परत आपण जाऊया देवगडला, असा प्लॅन केलेला. पण त्याच्यानंतर आमचा प्लॅन परत चेंज झाला झोप आल्यामुळे. मग आता सकाळी उठलो, आवरलं आणि आम्ही निघालो. आम्ही जिथे रिसॉर्ट बुक केलं होतं ना, त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला. तर त्या लोकांनी काय सांगितलं की बाळा 1 मिनिट. तर त्या लोकांनी काय सांगितलं की म्हणजे रिसॉर्ट वाल्यांनी बुक करणार होतो तर त्यांनी सांगितलं की आता सध्या बुकिंग बंद आहे, कारण पावसामुळे. आता कारण कॅन्सल. आता आमच्या सिंगरचा आवाज ऐकला असेल. आम्ही एवढे साहित्य घेतले बघा. जरा माझी बॅग वगैरे, आगस्टचे ब्लँकेट वगैरे घेतले आम्ही. 1 मिनिट. की आम्ही ना यांचं काय बोलते मी, आणि मी कसा दिसतो बघ. अवतार एवढा झालाय ना आमचा, बापरे. काय झालंय, आंघोळ वगैरे केली, सगळं केलं, पण आता लवकर उठल्यामध्ये झोप येते. आणि आगस्टचे ब्लँकेट वगैरे पण घेतलंय आणि सगळ्या गोष्टी घेतल्यात. कारण इकडे ना आता पावसाचं वातावरण, आपल्या इकडे पाऊस पडायला लागलाय, खूप भारी वाटते. आणि कोकणात म्हटल्यानंतर पाऊस पडणारच. हवा खूप थंडगार हवा सुटली आहे, मस्त हिरवगार असं वातावरण, खूप भारी वाटते. आणि हे डीमार्ट मधून मी माझ्यासाठी गॉगल घेतले ते 2.
आणि एक मिनिट माझ्यासाठी ना डीमार्ट म्हणून गॉगल घेतले होते आणि आधी ते वापटणी लावून बघितले ते बघा इकडे नाही दिसत तुम्हाला चांगला तो हा लेडीज गॉगल आहे का सत्संग हो मग कशाला यूज करतात तुमचा आणलाय तरी मी ठेवा ठेवा खाली तर आता आम्ही अनुस्कुरा घाटा मार्गे आहे ना चाललोय हे बघ हे याला मस्त दिसतोय खरंच भारी दिसतोय अगस्त तू मध्ये बा कसं भारी दिसतोय नाही तुम्हाला पण तो छान दिसेल पण त्या साईजचा नाही तो वाव किती भारी वाटतंय ना ही नावेची वाडी आहे ना किती छान घर आधी मस्त आहे ना बाळा अगस्त्या दारासमोरच बघा ना भात वगैरे लावलेला आहे भातच ना आधी दाराच्या एकदम समोरच आहे ही बघा जुनी आठवण आजीबाईने कसं घेतलंय अंग काय काय घेतले घोंगटी अगं आता कशी छत्री आहे त्यावेळेस ना पावसाच्या वेळेस असं घोंगटी घ्यायचे लहान लहान मुलं कसं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेतात माझा अगस्त मस्त पाऊस पडतोय आणि बाहेर हात काढतो ना हात त्याचा एवढाच ओला झालाय बघा उल्हासाच हात ओला झालाय छोनूचा आणि म्हणतो खतम पाणी खतम याला सांग शांत बसायला एवढं ब्रेक घाबरले का हो तर पुढे काय दिसलंच नाही पाण्यावर इकडे लँडस्लाइडिंग झाले पाहिजे बापरे भागू तसे वाटते ना हळूहळू घ्या गडबड नको म्हणून मी रात्री नको बोलली पण भारी वाटतंय ना पण एवढा कमी अजून पाऊस पण पडला नाही एवढा बघा ना एवढं त्यात लँडस्लाइडिंग झाले पाऊस पडते बापरे किती सुंदर वाटते ना पण अगं ते मजा येते ए अगस्त इथेच उभा ना फोरकी चालू होता अरे घाबरतो बघ किती मम्मा तू तिकडे नको जाऊ इकडे आधी शूज घेतलेत ना इथे काय काय बघा कत्रा विजयदुर्ग किल्ला, देवी, आंबळगड किल्ला, पूर्णागड किल्ला आणि कत्रा देवी. विजयदुर्ग सांगितला हो 4 ते 5 आहे असे स्पॉट आणि 3 किल्ले आहेत आणि स्पॉट भरपूर आहेत इथं फिरण्यासारखे. हो.
आम्ही देवगडमध्ये पोहोचलोय. भयंकर ऊन आहे बापरे. मी केस असे बांधून घेतलेत ना का पूर्ण पाठ ओढली झाली. ऑगस्टला पण ऊन लागते. ऑगस्टचे डॅडी जरा त्यांच्या कामावरचा फोन आला ऑफिसचा. फोनवर बोलते. आम्ही इकडे जेवण बघायला आलो. अस्सल मालवणी. भूक लागली आम्हाला खूप. ऑगस्टला पण माझ्या भूक लागली. तिथे गेलो होतो तिथे सगळे जेंट्सच होते हॉटेलमध्ये. रूम बघायचं. पाणी प्यायचं नाही, कपडे वगैरे चेंज करायचे. आता इथे तुम्ही खूप दमलेली थकलेली दिसत होते आणि इथेच माझा लुक चेंज झाला. तर आम्ही इथून पुढे कुर्णेश्वर मंदिरला गेलो. खूप छान छान बीचवर फिरायला गेलो. त्यानंतर आम्ही खूप सुंदर असा रिसॉर्टही घेतला होता. ते सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्यासोबत हे सुंदर असं असलेलं मंदिरसुद्धा आणि त्याचं दर्शनसुद्धा करायला तुम्हाला मिळेल. ब्लॉग खूप मोठा झाला असता म्हणून हा ब्लॉग मी इथेच थांबवते. आता जे कुणकेश्वर मी मंदिर दाखवलं ते मंदिराचा सुद्धा तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायला मिळेल. आणि 2 दिवस आम्ही खूप एन्जॉय केला आहे. रत्नागिरीला सुद्धा गेलो होतो, रिसॉर्ट पण घेतला. हे सगळं बघण्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बाय.